खरोखर शेषाचा अवतार असेल आणि ही जर गोष्ट खरी असेल तर हे बाण जाईल आणि ह्या मुलकासूर राक्षसाचा वध करून येईल, अशा प्रकारची सीता बाणाला बोलू लागली. ऐसे बावनिया मानसी शर सोडिला घोषी आकाशी प्रळय झाला दिग्जांसी चंद्र सूर्य भूमी चेविली. अशा प्रकारचं मनामध्ये संकल्प केला आणि पूर्ण मनामध्ये संकल्प करून मनात दृढ भाव धरला आणि बाण आहे ते सोडला आणि बाण आकाशामध्ये गेल्याबरोबर असा प्रलय काळ होईल आणि दिग्जाची कांटाळी बसेल, चंद्र सूर्य सुद्धा असे स्तब्ध होऊन बघू लागले. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी आकाशामध्ये झालेली आहे. नक्षत्र खचली पृथ्वी वरी पर्वत उलंडले सागरी मर्यादा सांडू पाहती भारी संकट येऊन पडले अशा विरा. प्रकारची अवस्था झाली नक्षत्राची. सगळ्यात साक्षात चंद्र सूर्य सुद्धा धरणीवर पडतात का काय असं वाटू लागलं आणि नक्षत्र जिथल्या तिथं तुटून पडले, पृथ्वीवर पडवायचं असं दिसू लागले उलंबून आणि सागरानं मर्यादा सोडली का काय असं वाटू लागलं. आता या पृथ्वीचा नायनाट होते का काय अशी अवस्था सीतेचा बाण निघाल्याच्या नंतर झालेली आहे. वानरदळी केला गजर राक्षस सैन्य हाकार नभो मार्गेश्वर मुलकासुरावर येवो सरला. अशा प्रकारची अवस्था बघितली. सगळ्या वानरानं जे जे कार्य केला आणि सगळ्यांना कळालं आता एवढा कडकडाटीत एवढा बाण आला मध्ये आता मुलकासुराचा अंत निश्चित आहे. अशा प्रकारे सगळं वानरगण सगळे राक्षसगण आहेत ते जे जे कार्य करू लागले आणि बाकीचे जे राक्षस होते मुलकासुराचे ते सगळे हाहाकार करू लागले. आता आपलं काही खरं नाही. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी झाली. राक्षस पुत्र करी निवारण तवा अकस्मात येऊनी बाण शिरछेदो निरणी जाण सीतेच्या भातारी घाला. अशा प्रकारचं राक्षस पुत्र हा जे कुंभकर्णाचा मुलगा होता का ना मुलकासूर, याचं निवारण करण्यासाठी इकडे तिकडे बघू लागला. अकस्मात एवढ्यामध्ये अकस्मात अचानक बाण आला आणि ह्याचं शिरछेदन बाणानं केलं आणि बाण जे आहे ते परत वापस आहे ते पर्वताला सगळं विकून सीताच्या जे भातडे होते त्या भातड्यामध्ये वापस निघाले. मुलकासूर पडिला रणी जेवी पर्वत खचे मेदिनी उरले सैन्य वानर गणी शिळावारी कुट केले. अशा प्रकारे मुलकासूर रणांगणामध्ये पडला. जसा पर्वताचा एखादा कडा खचून पृथ्वीवर पडावा तशा प्रकारचा मुलकासूर खाली पडला. उरलेलं सैन्य आहे ते वानराने सगळं त्रस्त करून सोडलं. शिळा शिखर सगळं टाकून त्याचा कूट करून त्याचा चुराडा करून टाकला. जेवी तळागी तुंबळ फुटता पसरे चौकडे जळ देवी कुंभकर्ण पुत्राचे दळ दश दिशा लंघिते झाले. नाथ महाराजांना दृष्टांत दिलेला आहे. एखादं सरोवर आहे, एखादं तळ आहे म्हणले, पाण्यानं भरून तुंब आहे म्हणले, पण अचानक जर फुटलं तर त्याच्यातलं पाणी जसं सैरावैरा जिकडे तिकडे धावतंय तशा प्रकारे हा कुंभकर्ण पुत्र मुलकासूर पडल्याबरोबर त्याचं सैन्य जे आहे ते सैरावैरा जिकडे तिकडे जसं पाणी दाही दिशेला जिकडं वाट भेटेल तिकडे पळतंय तशा प्रकारचं हे सैन्य सगळं पळू लागलं. ज्याने